नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव आणि अक्षय मुंबईला पोहोचले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. शिवनं त्यांना मुंबईच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. पोलीस केस झाली होती. तिच्या घरच्यांनाही कळवलं होतं. तेही तिथे तातडीनं आले. आपल्या मुलीबद्दल ऐकून त्यांना शॉक लागला होता. तिची आई तर तिथे चक्करच येऊन पडली. डॉक्टरांनी ममताचं चेकअप केलं आणि त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं. ती कोमात होती, ICUमध्ये होती. शिव तिच्या वडिलांसोबत हॉस्पिटलच्या पूर्ण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत होता. तिला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं होतं. शिव, देव त्यांना पाहून बोलला. देव, तिचे बाबा त्याला पाहत त्याच्या गळ्यात पडून रडू लागले. हवीशी, देव बोलला. डोक्याला खूप मार लागलाय, बेशुद्ध आहे, तिचे बाबा रडत बोलले. शी इज इन कोमा, शिव बोलला. देव, माझी मुलगी ठीक होईल ना? तिच्याशिवाय आम्ही कसे जगू? तिचे बाबा बोलले. अंकल, तुम्ही असा धीर सोडलात तर कसं चालेल? तुम्ही स्वतः एक डॉक्टरचे वडील आहात. तुम्ही जर अशी होप सोडलीत तर कसं होईल? मेडिकल सायन्स आणि त्या ईश्वरावरती विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. देव तिच्या बाबांना धीर देत सावरत बोलला. शिव आणि ममताचे आईबाबा तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथल्या डॉक्टरांशी बोलत देव अक्षयसोबत हॉस्पिटलच्या बाहेर पडत असतानाच वॉटर कूलरजवळ बॉटलमध्ये पाणी भरत असताना देवला गायत्रीची आई दिसली. गायत्रीची आई? देव बोलला. कोण गायत्री? अक्षय त्यांच्याकडे पाहत बोलला. आणि त्या इतक्या रात्री इथे हॉस्पिटलमध्ये काय करतायत? देव असं म्हणत त्यांच्या जवळ गेला आणि त्याला असं अचानक समोर पाहून गायत्रीची आई शॉक झाली. तुम्ही इथे? सगळं ठीक आहे ना? देवनं काळजीनं विचारलं आणि तिचे डोळे पाण्यानं भरले. काय झालं ताई? देव बोलला. माझी गायत्री इथे ॲडमिट आहे, त्या तोंडाला पदर लावून रडत बोलल्या. व्हॉट? देव शॉक झाला. कुठे? या साईडला जनरल वॉर्डमध्ये, त्या बोलल्या. देव आणि अक्षय लगेच त्यांच्यासोबत तिथे गेले. जनरल वॉर्डमध्ये एका बेडवरती गायत्री निश्चित पडून होती. काय झाले गायत्रीला? देव तिला पाहत काळजीने बोलला. डॉक्टर म्हणाले अर्धांगवायू झालाय. त्यांच्या आवाजानं गायत्रीची झोप चळवळली आणि तिने डोळे उघडले. समोर देवला पाहून तिला भरून आलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. डोंट वरी, मी आहे ना? देव गायत्रीच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला धीर देत बोलला. तुम्ही याबद्दल मला सांगितलं का नाहीत? देव तिच्या आईला बोलला. त्या शांतच होत्या. काही सांगितलं असतं तर गायत्रीच्या जीवाला धोका होता. आधीच तुमचे फार उपकार आहेत आमच्यावरती, त्यात हे कसं सांगणार? तिची आई गायत्रीकडे पाहत बोलली. आणि कधी झालं हे? देव बोलला. 15-20 दिवस झाले असतील, गायत्रीची आई बोलली. व्हॉट? ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही मदत लागली तर माझ्याकडे यायचं, का आला नाहीत? एनिवे आपण यावरती नंतर बोलू. मी गायत्रीला आपल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो, तिचा इलाज तिथे होईल, देव बोलला. नको साहेब, तुम्ही केलेत ते उपकार फार आहेत. आता अजून आमच्यावरती उपकार नकोत, नाहीतर त्या ओझ्याखाली आम्ही दबून जाऊ, तिची आई गहिवरून बोलली. असं का म्हणताय? गायत्रीला मी माझी छोटी बहीण मानतो. मी तिच्यासाठी जे काही केलं ते आपलं समजून केलं, यात उपकार कसले? मी आहे ना? गायत्रीला काही होणार नाही, देव त्यांना धीर देत बोलला. डॉक्टर, मला आताच्या आत्ता हा पेशंट शिफ्ट करायचा आहे. देव सोबत असणाऱ्या तिथल्या डॉक्टरला तो बोलला. वाय नॉट? मी डिस्चार्ज पेपर्स तयार करायला सांगतो. त्या डॉक्टरने लगेच संमती दिली. देवचा दरारा होता तेवढा, त्याला कोणीही नाही म्हणू शकत नव्हतं. डिस्चार्ज मिळताच देवनं गायत्री आणि तिच्या आईला त्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मध्यरात्र उलटून गेली होती. देव गाडीजवळ आला. त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. अक्षय अजूनही त्याच्यासोबत होता. आय एम सॉरी, माझ्यामुळे तूही अडकून पडलास, देव दिलगीर होत बोलला आणि अक्षय त्याच्याकडे पाहू लागला. काय झालं? असं का पाहतोयस? एवढं सगळं होऊनही तुम्ही त्या ममतासाठी एवढं करताय, आणि ती मुलगी तिच्यासाठी पण. किती कळकळ आहे तुम्हाला, अक्षय बोलला. डॉक्टर आहे मी. इलाज करताना समोर आलेली व्यक्ती आपली असो किंवा परकी, मित्र असो किंवा दुश्मन, ते मी पाहत नाही. समोर आलेल्या पेशंटचा इलाज करून त्याला बरं करणं हेच आमचं ध्येय असतं. डॉक्टर होताना तशी शपथ घेतो आम्ही. या पेशात पर्सनल लाईफ पूर्णपणे बाजूला ठेवून काम करावं लागतं.
जर तुम्ही एखाद्याबद्दल राग द्वेष ठेवून जर तुमचं काम करत असाल तर ते सक्सेस होत नाही. शिवाय या पेशाचा तो अपमान आहे. देव म्हणाला आणि त्याचे विचार ऐकून अक्षय खूपच खुश झाला. मी खरंच खूप लकी आहे मला तुमच्यासारखा मित्र भेटला म्हणून. त्याची धडपड, त्याच्या कामाप्रतीची असणारी त्याची निष्ठा पाहून त्याच्या मनात देवबद्दल रिस्पेक्ट अजूनच वाढला. बस बस, मी इतकाही काही ग्रेट नाही. वेळ खूप झालाय, आपल्याला निघायला हवं, देव हसत बोलला. खरंच डॉक्टरला ईश्वराचं दुसरं रूप का म्हणतात ते आज कळलं. इकडे पहाटेच्या सुमारास देव घरी आला. दिवसभराच्या टेन्शन धावपळीमुळे तो फार थकला होता. तो रूममध्ये जाऊन तसाच झोपला. सकाळी माई आणि रमा चहा घेत होत्या. पहाटे देव आला ना, माईने विचारलं. हो, 5 वाजले होते, रमा बोलली. इमर्जन्सी आली की त्याला वेळ होतोच. ममताही त्याच्यासोबत आली का? नाही, देवसाहेब एकटेच आले, रमा बोलली. मग ही ममता कुठे राहिली? तिच्या घरी गेली का? नाही, तिचं सामान तर इथेच आहे आणि असं न सांगता कशी जातील, रमा बोलली. हो, हल्ली तिचं वागणं जरा विचित्र होत आहे, माई विचारात पडत बोलल्या. बरं आहे ना माई, त्या गेल्या ते. गाथा आणि साहेब यांच्यात उगाच त्याच्यावरनं गैरसमज नकोत, रमा बोलली. तिचं देववरती प्रेम आहे, त्याची काळजी वाटते तिला. गाथा नव्हती म्हणून मी तिला इथे आणलं होतं, पण त्या ईश्वराच्या मनात काय आहे कोणास ठाऊक, त्यानं पुन्हा गाथाला देवच्या आयुष्यात पाठवलं. आता त्यांच्याकडे एवढीच प्रार्थना आहे की हा सगळा गुंता सोडवा एकदाचा आणि माझी मुलं सुखानं नांदू द्यात, माई बोलल्या. इकडे सकाळच्या न्यूजमध्ये टीव्हीवरती डॉक्टर ममताचा ॲक्सिडेंट याची ब्रेकिंग न्यूज चालू होती. ती समीरने पाहिली आणि तो शॉक झाला. गाथा, माया, हे पहा, समीरने त्यांना आवाज दिला. काय? माया म्हणाली आणि गाथानेही त्याच्याकडे पाहिलं. मला नाही, टीव्हीकडे पहा, समीर बोलला. त्या टीव्ही स्क्रीनकडे पाहत होत्या तर ममताच्या गाडीचे फोटो, तिचं नाव, तिच्याबद्दल टीव्हीवरती न्यूज येत होती. माय गॉड, हे कधी झालं? माया बोलली. काल संध्याकाळी म्हणे, महाबळेश्वर रोडवरती झालाय तिचा ॲक्सिडेंट. बापरे, गाडी किती डॅमेज झाली आहे. जिवंत असेल की नाही? माया बोलली. जिवंत आहे, कोमात गेली म्हणे, समीर बोलला. बरं झालं, वाईट लोकांसोबत असंच व्हायला पाहिजे, माया बोलली. ताई, असं बोलायचं नसतं, गाथा बोलली. ती तुला इतकं बोलली तरीही तू असं म्हणतेस? मला तिच्याबद्दल अजिबात काही वाटत नाहीये, परंतु तिच्या आईवडिलांना किती दुःख होत असेल मला याचं वाईट वाटतंय, गाथा बोलली. धन्य आहेस बाई तू, माया देखील तिला हात जोडत बोलली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ममताचा ॲक्सिडेंट तर झालाय, परंतु हा ॲक्सिडेंट कोणी घडवून आणलाय हे सगळ्यांसमोर कधी येईल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.